दरम्यान मुंबई महापालिकेत युती झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा शिवसेनेला होणार आहे असा धक्कादायक अंदाज भाजपच्या सर्वेक्षणात समोर आलाय। त्याचवेळी स्वबळावर लढल्यास भाजप 100 गाठू शकतं असाही अंदाज यामुळे व्यक्त होतोय। त्यामुळे भाजप युतीचा पर्याय स्वीकारणार की स्वबळावर लढणार हे पाहणं रंजक ठरणार आहे। भाजपच्या सर्वेक्षणात कमीत कमी 85 जागा निश्चित झाल्याचं निष्कर्षानं भाजप नेत्यांचा आत्मविश्वास वाढलाय। त्यामुळे शिवसेनेसोबत नमतं घेण्यापेक्षा सरळ लढत देण्याकडे भाजपचा कल आहे। मात्र बीएमसीत स्वबळावर लढण्याचा भाजपनं निर्णय घेतल्यास राज्यात सत्तेत या सेना आणि भाजपमधील संबंध बिघडण्याची शक्यता आहे। सर्वेक्षणानंतर नेत्यांचा स्वबळावर लढण्याचा जोर कायम आहे आणि हा भाजपच्या युतीपेक्षा सरळ लढत देण्याकडे भाजप नेत्यांचा कल असणार आहे। आणि त्यामुळे जर समजा स्वबळावर लढण्याचा निर्णय भाजपनं घेतला तर राज्यात सत्तेत असणाऱ्या सेना भाजपमधील संबंध बिघडण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। याचबाबत आपल्याला अधिक आपण थेट जातोय, आपले प्रतिनिधी आहेत रामनाथ राजू सोनवणे आपल्या सोबत आहेत। राजू, काय हा एकंदरीत सगळं काय सांगशील या घटनेचा? तन्मय, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता सेनेचा जो सर्वेक्षण आहे त्याच्या पाठोपाठ आता भाजपचा सुद्धा सर्वे आलेला आहे आणि भाजपच्या सर्वेमध्ये सुद्धा जर एकूण पाहिलं सर्वे केलं आहे त्यामध्ये जवळपास 100हून अधिक जागा भाजपला मिळतील अशा प्रकारचा सर्वे आहे आणि कमीत कमी 85 जागा मिळतील अशा प्रकारचा सर्वे आहे। त्यामुळे भाजपच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची जे आहे ते कुठेतरी आत्मविश्वास वाढलेला आहे असं म्हणावं लागेल आणि थेट काही कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे का यामध्ये जे आहे ते 100 जागा घेऊन लढण्यापेक्षा संपूर्णपणे जे आहे ते स्वबळावर लढा अशा प्रकारचा सुरू होता आणि तशा प्रकारचा अहवालात सुद्धा जो सर्वे आहे ते सर्वे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। एकूण जर पाहिलं तर हा सर्वे जो आहे तो आता केलेला आहे आणि या सर्वेमध्ये जवळपास 100 क्रॉस करेल भाजप अशा प्रकारचा आकडा आहे। मात्र धक्कादायक म्हणाल तर त्यामध्ये जर युती झाली तर सेनेला जास्त फायदा होईल असं भाजपच्या अहवालामध्ये स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे कुठेतरी जर युती केली नाही तर भाजपला फायदा होईल, त्यामुळे स्वबळावर लढा अशा प्रकारचा जो आहे तो सर्वे आलेला आहे। सेनेच्या सर्वेत सुद्धा अशाच प्रकारचं जर युती केली नाही तर सेनेला सर्वाधिक जागा मिळते अशा प्रकारचा सर्वे आहे। एकूण जर भाजपचं पाहिलं का जर अगदी ठाण्यातील कार्यक्रम असेल किंवा मुंबईमध्ये जे काही मुख्यमंत्र्यांनी घेतलेली बैठक असेल यामध्ये कार्यकर्त्यांनी सूर काढला होता की स्वबळावर लढा युती नको आहे, तशाच प्रकारचा सर्वे सुद्धा काही प्रमाणे पाहायला मिळते। मात्र मुख्यमंत्र्यांपुढे अनेक पेच आहे। जर या ठिकाणी युती केली तर राज्यामध्ये आज भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि जर युती केल्यानंतर कुठेतरी सत्ता टिकवण्यासाठी राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी कुठेतरी सेनेशी जुळतं मिळतं घेतलेलं आहे, कमीपणा घेतला आहे अशा प्रकारचा जो आहे तो सूर निघू शकतो। त्यामुळे नेमकं राज्यातील सत्ता टिकवायची का सेने आणि भाजपने मुंबईमध्ये वेगवेगळं लढायचा हा प्रश्न आहे। एकूण पाहिलं का संपूर्णपणे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की वेगवेगळं लढायचं, सगळ्या जागा ज्या आहेत त्या लढायच्या अशा प्रकारचं सूर काढलेलं आहे। त्यामुळे निश्चितपणे काय भूमिका आहे ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सेनेचं जर आपण पाहिलं सेनेचा जो सर्वे आहे तर सेनेच्या सर्वेमध्ये सुद्धा शिवसेनेने जर युती केली तर त्याच्यामध्ये जवळपास 80 ते 90 वरती सेना असणार आहे, भाजप 50 ते 60 वरती असेल, काँग्रेस जवळपास 40 ते 50 वरती असेल आणि जर स्वबळावर लढली तर 105 ते 115 पर्यंत सेना जाणार आहे आणि भाजप सुद्धाच्या सर्वे सांगतंय का भाजप सुद्धा 100च्या पुढे जाईल। त्यामुळे युतीची शक्यता आहे ती कमी वाटते। मात्र राज्याचा विचार केला आणि राज्याची सत्ता टिकवण्यासाठी कुठेतरी जुळतं मिळतं घेण्याची या ठिकाणी संधी वाटते। धन्यवाद राजू, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर युती झाल्यास शिवसेनेला फायदा होऊ शकतो असं मत असा धक्कादायक सर्वे भाजपनं केलाय। दरम्यान तिकडे सुद्धा शिवसेनेने स्वतःच्या पोस्टरमधनं जाहिरातबाजी करून विकासाचं एक मॉडेल समोर आणलेलं आहे। त्यामुळे आता युती होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे।